शिवसेना सांस्कृतिक विभाग अध्यक्ष, नौपाडा विभाग अभिनय कट्टा, स्वामी समर्थ संस्कार साधना केंद्र, योग कट्टा, नौपाडा रक्षक, वी आर फॉर यू अशा विविध संस्थांचे संस्थापक संचालक, 24/7 लोकांच्या सेवेसाठी तत्पर असलेले समाजसेवक श्री किरण विष्णू नागती यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। किरण नागती यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून विविध संस्थांच्या वतीने विविध स्पर्धांचं आयोजन इथे करण्यात आलं होतं। सायंकाळी किरण नागती यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्ट चिंतन सोहळा देखील संपन्न झाला। यावेळी माजी नगरसेवक पवन कदम, माजी नगरसेवक दिलीप बारटक्के, निखिल बुरजुडे, परिवहन समिती सदस्य प्रकाश कोटवानी, अजय जया, कृष्णा भुजबळ, लोकनेते रमाकांत पाटील यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर, सर्वपक्षीय नेते, कार्यकर्ते, शिवसैनिक, स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने येथे उपस्थित होते। यावेळी पत्रकारांशी बोलताना किरण नागती यांनी सांगितलं की शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या प्रेरणेने आम्ही या क्षेत्रामध्ये आलो आणि समाजसेवा सुरू केली। त्यांच्यानंतर विद्यमान मुख्यमंत्री व शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे व खासदार श्रीकांत शिंदे, जिल्हाप्रमुख नरेश मस्के यांच्या मार्गदर्शनाखाली समाजसेवेचं कार्य करत आहेत। तसेच जास्तीत जास्त नागरिकांचं सेवा करण्याचं कार्य सुरू असल्याचं देखील त्यांनी यावेळी सांगितलं। खरं तर मला असं वाटतं जन्मदिवस हा उत्स्फूर्तपणे सगळे सहकारी जेव्हा साजरा करतात तेव्हा तो जन्मदिवस साजरा करण्यापेक्षा ते सेवा कार्य जे आहे ते घराघरामध्ये पोहोचवण्याचं काम माझे सर्व सहकारी करतायत। आणि यावेळेला तर मला प्रचंड अभिमान, प्रेम आणि गहिवरून येणं सुद्धा होतंय, कारण अनेक अशा माझ्या बहिणी ज्या विभागात मी बघितलं की वेगवेगळ्या चिखलवाडी असेल, भांजेवाडी असेल, बी कॅबिन असेल, घंटाळी असेल, तर ते संपूर्ण नौपाडा विभागामधल्या बहिणींनी जे बोलवून जो सन्मान दिला, मला असं वाटतं एक भाऊ म्हणून आता अर्थातच माझी सुद्धा जबाबदारी वाढलेली आहे। आणि जन्मदिनानिमित्त वेगवेगळे उपक्रम तर झालेच, मग ती चित्रकला स्पर्धा असेल, बालक पालक संस्कार वर्गाला 3 वर्ष पूर्ण झाली त्याचा कार्यक्रम असेल, त्याच्यानंतर संगीत कट्ट्याच्या गायकांचा कार्यक्रम असेल। फक्त एक गोष्ट खूप मला इथे जाणवली की माणसं कमवणं ही गोष्ट एका प्रोसेस नंतर होते आणि ती प्रोसेस कुठेतरी सुरू झालेली दिसते। स्वामींचा आशीर्वाद असेल, मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांचा आशीर्वाद असेल आणि अर्थात धर्मवीरांचा आशीर्वाद घेऊन आपण सुरुवात केली होती आणि आज या सर्वांच्या आशीर्वादानं, मग ते नरेश मस्के साहेब यांचं मार्गदर्शन असेल, असं वाटतं कुठेतरी या प्रवासामध्ये एक वेगळी उभारी येताना दिसते। आणि स्वामींकडे हीच प्रार्थना आहे की अखंड असंच सेवा कार्य माझ्याकडून चालू राहावं।